जगभरातल्या बायकांची बोंब असते, नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. इथे मी लक्ष देतो, बायको मला म्हणते एवढं लक्ष देऊ नका माझ्याकडे. खरंच खूप छान दिसतेस तू आज. थँक्यू. अशीच राहत जा रोज. रोज नेहमी नेहमी अशीच राहिले ना तर वेगळेपणच नाही उरणार. तुला वेगळेपणा दाखवायची काही वेगळी गरजच नाही बाळा. तू आहेस मुळात वेगळी. तुला देवाने एकदम वेगळं बनवलंय. हा, तुला बनवून तर ढाचा देवाने तोडून टाकला. एकमेव मॉडेल. हा, वन अँड ओनली स्वानंदी. बस माझी बायको. काय झालंय तुम्हाला एवढे का खुश आहे? खुश आहे कारण आज सगळेच खूप खुश होते. सगळे खूप छान होते. पण तरी जरा मला टेन्शन आलं होतं. टेन्शन कसलं? संपदा ताई तुझी, वच्ची मावशी आणि आपली आई तीही एकाच ठिकाणी होत्या. नशीब कोणी काही बोललं नाही. तुम्हाला माहित नाही किती मोठं वादळ आलं असतं ते. मी परतवून लावलं. सगळे खुश राहावेत म्हणून मला माझ्याच बहिणीला दुखवावं लागलं. पण माझाही नाईलाज झाला हो. मी प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. हॅलो, तू अशी मध्ये कुठे हरवतेस ग? कुठे निघून जातेस भलतीकडे? नेहमीच आहे तुझं. सांग, कसला विचार करतेस? सांग लवकर सांग. नाही सांगणार, तुम्हाला माहिती. पण हे बघ, एक लक्षात ठेव, एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जगात सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही एकाच वेळी. कारण तू माणूस आहे, पिझ्झा नाही आहेस. माझी बायको हसली. चला म्हणजे माझा पिझ्झा पीजे सक्सेसफुल झाला. तू ना अशीच हसत राहा यार. तू असलीस ना की सगळं घर खुश असतं. हा, बघ ना, दादा वहिनी आजकाल खुश असतात, आई खुश असते, सगळं कसं छान खुश. एक ना सिंपल लॉजिक आहे. ज्याला जे हवंय ते दिलं ना की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलतं. तरी अजून बरीच कामं बाकी आहेत. आता काय कामं बाकी तुझी? पुष्कळ काम आहेत. तुम्हाला नाही कळलं. मला नाही कळलं. ओके, पण मला एक गोष्ट कळते की दादा वहिनी बाहेर गेलेत फिरायला. आई बाबा रूम मध्ये आराम करतायत. मी माझ्या गोड बायको बरोबर प्रेमाचे निवांत क्षण छान अनुभवतोय. अरे माझी बायको. आई, जोपर्यंत यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही केलेला प्रत्येक वार झेलायला मी तयार असेल. माझी दुर्गा माता माझ्या पाठीशी आहेच. तिने शक्ती दिलीच आहे मला. पण त्या शक्तीपेक्षा तुमचं मन वळवायची युक्ती हवी आहे मला. आणि ज्या दिवशी ती मिळेल त्या दिवशी मी सुद्धा ह्यांच्यासारखी निश्चिंत होऊन झोपेन. ती उशीर आणल्यात भाज्या? नाही आणल्या. कशा आणणार ग? पाकिट मारलं ना स्वरांनी. हो का? नक्की ना? नक्की म्हणजे कसं काय? हा, हे म्हणजे मी जात होतो ना तर धक्का मारला त्यांनी. पडलो खाली धपकन. गेलं पाकिट माझं. उशाची ठेवून गेलात आणि अजून तिथेच आहे. हे खरं कारण सांगा आता. पाकिट मारलं म्हणजे खिसा मारला. मारला म्हणजे कापला. कापला म्हणजे असा खराखुरा नाही कापला. खिशातले पैसे पळवले. स्वतःचीच वकिली करून झाली. आता सांगा कुठे उधळलेत पैसे?
कुठे आहेत पैसे? नाही उधळले नाही ग. मी असं काम केलंय की जे ऐकून तुला अभिमान वाटेल. काय तू दिलेले पैसे तर गेले, पण मी माझ्या स्वतः जवळचे पैसे खर्च करून हे बघ काय आहे? एका मोठ्या चायनीज हॉटेलमधनं नूडल्स बनवून विकत आणलेत. याचं काय करू मी? काय करू म्हणजे काय, घरात भाज्या असतील ना, वांगी बटाटे भोपळा गवार, चिरून त्याचे टाक, म्हणजे नूडल्सचे झाले चाऊमिन. एक काम धड करता येत नाही. भोपळा घाल काय भोपळा घाल. बापरे कोण? का अयो हा ठीक आहे. आई मी आले मार्केटमधून. हा, मिळाला पडवळ? हो हे काय एकदम फ्रेश. मग करते रात्रीच्याला पडवळाची भाजी. हो चालेल ना. हा आलेच. नूडल्स नूडल्स, पडवळाच्या भाजीपेक्षा तर चांगलं आहे. ते इंद्रनी लाटप ना लवकर. हे घ्या बाबा. चला आणा वाडा, भूक लागले. काय केलंय आज खास? इंद्रनील, सकाळी ऑफिसला जाताना अगदी नाराज दिसत होतास रे. हो, गवारची भाजी. म्हणून आता तुझ्या आवडीचा पदार्थ केलाय. हा बघ. नूडल्स. वा. आई तुम्ही हे घरी केलंय? हो, मिमीला रेसिपी विचारली आणि केली. बघ तरी कसं झालंय. आई तू किती सही आहेस ना, सगळ्यांची आवड निवड बरोबर जपतेस तू. अरे घरातल्या बाईने प्रत्येकाच्या आवडनिवडीकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही पुरुष बाहेर जाऊन एवढं कष्ट करता, मी एवढं करायलाच हवं नाही का? भरपूर खा. स्वानंदी बाळग त्याला. हो थांब थांब थांब, भरपूर नको आई, मी अगदी कमी खाईन. का रे? अगं आई, आम्ही दुपारी हेच खाल्लं. झालं काय माहिती का, की आम्ही सगळे कलिग लंचसाठी एका चायनीज क्युझिन मध्ये गेलो होतो, ऑथेंटिक चायनीज क्युझिन मध्ये. तिथे आम्ही नूडल्सच खाल्ले. अरे पण इंद्रनील, मी किती प्रेमाने आणि कष्टाने केलं हे सगळं. आय नो आहे, तू खूप कष्टाने केलेस. ठीक आहे, मी अगदी कमी घेईन, पण टेस्ट हो. एवढं हे काय आज पोळी बरोबर नूडल्स खायचे आपण, बाकी काही केलंच नाहीये. नाही बनवलंय ना. मी ह्यांच्या आवडीची भाजी केली होती, पण त्यांना भूकच नाहीये. काय परंदी काय केलंस तू? जास्त मीठ पडलंय खूप. मी मोजून घातलं होतं. सगळा मूड घालवलास तू. हो रे, किती बोलतोयस तू? स्वानंदी, होतं कधीतरी असं.